मित्रो नमस्कार. या ठिकाणी आज BA फर्स्ट इयर या वर्गामध्ये पुन्हा तुम्ही सर्वांचं ऑनलाईन असणारे आणि तुम्ही समोर बसलेले सर्वच ऑफलाईनचे विद्यार्थी सर्वांचं स्वागत करतो. आज आपला विषय आहे, आपण मागच्या शुक्रवार शनिवारपर्यंत मराठ्यांच्या इतिहासाचा आढावा घेतला. मराठी सत्तेच्या उदयाची कारणं बघितली, मराठी सत्ता कशा पद्धतीने विकसित होईल याचा विचार केला आणि मग ज्या मराठ्यांनी हे राज्य स्थापन केलं त्या मराठ्यांच्या इतिहासाची आपण चर्चा करत आहोत. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण विचार करूया की या ठिकाणी अशा पद्धतीनं पेपर हा जो पहिला आहे मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनामध्ये, मग ज्या क्षत्रियांनी हे राज्य स्थापन केलं त्या क्षत्रियांच्या इतिहासाबद्दल आपण चर्चा करूया. आणि मग क्षत्रिय कशाला म्हणायचं तर जगाच्या पाठीवर असं बोललं जातं की मराठा क्षत्रियांचे 96 कुळ, क्षत्रियांचे मराठ्यांचं किती 96 कुळ. त्यानंतर त्यांनी म्हटलं की राजपूतांचे 36 कुळ आणि कायस्थांचे एकूण त्यांनी म्हटलेलं आहे की 42 कुळ. अशी जगाच्या पाठीवर कुळांबद्दलचा इतिहास आपल्या भारताच्या इतिहासामध्ये बोललेला आहे. आणि म्हणून आपण आता विचार करूया की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करत असताना, राज्य स्थापन करण्यापूर्वी ज्यावेळेस अडचण आली की या भारतीय लोकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट जेव्हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आली तेव्हा शिवाजी महाराजांनी मुळात पैठणचा असलेला पंडित जो आता काशीला वास्तव्य करतो गागाभट, आणि त्या गागाभटाला सांगितलं की तुम्ही मुळात मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत, तुम्हाला इकडचा परिसर सगळा माहीत आहे. ते काश्मीरचे पंडित झालेले होते. त्यांना सांगितलं की आम्ही क्षत्रिय नाही, एक क्षत्रिय असल्याचा पुरावा तुम्ही सादर करा म्हणजे मला राज्याभिषेक करता येईल. आणि म्हणून त्याला जे काय त्याचा आमिष, त्याला म्हणजे पैसा जो लागतो त्याला तो पैसा देण्यात आला. त्या संपत्तीचं मोहा पाठवून ह्या माणसानं गागाभटानं क्षत्रियांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग जाहीरपणे त्यानं सिसोदिया घराण्याचा संबंध अगदी त्या चित्तोडच्या तिथून आणून आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी साम्राज्य कसा क्षत्रिय वंश आहे असं त्यानं सिद्ध केलं. असे अनेक पुरावे आहेत आणि त्या पुराव्यातनं शेवटी आपल्याकडे असं चर्चा झाली की क्षत्रियांचा इतिहास कसा असेल तर मग टोळकूत राजस्थानचा इतिहास असेल किंवा गबा सरदारांचं भारतीय प्राचीन राजकीय वंश हा पुस्तक असेल किंवा इतर अनेक लेखकांनी लिहिलेलं किंवा त्यांचं त्या मराठा कुळांचा इतिहास म्हणणारं दळवींचं पुस्तक असेल, अशा अनेक संदर्भांच्या आधारे किंवा विका राजवाड्यांनी जे काही 22 खंड लिहून काढले या मराठ्यांच्या इतिहासाच्या कुळाविषयीची, सरदारांविषयीची, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की एकंदरीत एक सारांश रूपानं आपण या ठिकाणी चर्चा करूया की क्षत्रियांचा वंश जगाच्या पाठीवर आपण मराठा क्षत्रियांचं 96 कुळ, मराठ्यांची 96 कुळ, राजपूतांची 36 कुळ आणि कायस्थांची 42 कुळ जगाच्या पाठीवर होते. आणि म्हणून आपण असं एक उल्लेख असा मी तुम्हाला अजून दाखवतो. मूळ पुरुष हा आदिनारायण म्हटलं आणि आदिनारायण हा विष्णूचा भाऊ. मग विष्णूचं पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा पुत्र मारीचीचा पुत्र कश्यप आणि कश्यपला सूर्य मानलं तर सूर्यवंशीय हा एक कालखंड मानला जातो. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणूया की पहिल्यांदा आपण विचार करू या ठिकाणी की मूळ पुरुष कोण आहे तर तो आदिनारायण. मग आता आदिनारायण हा आपण जर मूळ पुरुष मानला तर याच्यापासून 2 शाखा, एक सूर्यवंश आणि दुसरं चंद्रवंश अशी 2 वंशावळी जगाच्या पाठीवर पाहाव्यास मिळतात. म्हणून या ठिकाणी असं म्हणलं मूळ पुरुष आदिनारायण मानला. विष्णू हा इंद्राचा भाऊ, मग विष्णूचा पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा पुत्र मारीचीचा पुत्र कश्यप आणि कश्यपचा पुत्र सूर्यदेव. म्हणजे सूर्याचा हा आदिनारायणापासून हा एक ब्रँच. दुसरी ब्रँच मारीचीचा पुत्र अग्नीचा पुत्र बुधाचा पुत्र चंद्राचा पुत्र, अशा प्रकार चंद्राचा पुत्र सूर्यावती. इला ही स्त्री मानली, स्त्री रूप असणारी पृथ्वी मानली, तर पृथ्वी ही इला ही बुध वंशाला दिल्यामुळे साहजिकच बुधपासून बनलेला जो वंश आहे तो चंद्रवंशी किंवा चंद्रवंश अशी कल्पना त्या ठिकाणी निश्चित केली जाते. हे महाभारताच्या 4थ्या अध्यायामध्ये येतं.
क्षत्रियांच्या इतिहासामध्ये येतं आणि सिद्धांत विजय परिशिष्टमध्ये पाहायला मिळतं. बलदेव प्रसाद यांचं प्राचीन भारत वंश या ग्रंथामध्ये त्याचा इतिहास या ठिकाणी पाहावा. मग आमच्याकडं हे चंद्रवंश आणि सूर्यवंश, चंद्राला आणि सूर्याला मानणाऱ्या वंशापासूनच क्षत्रियांचं वंश या भूतलावर निर्माण झालं अशी एक संकल्पना आमच्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये पाहावयास मिळतो आणि त्याचा आधार आहे. मग असा अर्थ लावला जातो की ज्यावेळेस आम्ही म्हणतो, जेव्हा विचार करतो की मोहम्मद बिन कासिमनं जेव्हा 712ला भारतावर आक्रमण केलं, मोहम्मद बिन कासिमनं जेव्हा पहिलं इस्लामिक आक्रमण आपण म्हणतो, मोहम्मद बिन कासिमनं जेव्हा अरबानं पहिल्यांदा 712 आक्रमण केलं, त्यावेळेस 712 ते 15 या कालखंडामध्ये त्या वायव्य सरहद्दी प्रांतावर काबूल, कंदार, तारतार हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये बप्पा रावळ नावाचा सूर्यवंशातला राजा राज्य करीत असल्याचा पुरावा मिळतो. आणि या सूर्यवंशालाच प्रभू रामचंद्राचा वंश मानतात. प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये 7वा किंवा त्याला काहीतरी म्हटलेलं आहे किती 190वा किंवा काही ठिकाणी 119वा, बरेच वाद आहेत. पण शेवटी आपण विचार करूया की सूर्यवंश हे प्रभू रामचंद्राचं वंश आणि सूर्यवंश प्रभू रामचंद्राचा वंश असल्यामुळं यांच्या वंशातला बप्पा रावळ नावाचा राजा वायव्य सरहद्द प्रांतावर म्हणजे आजचं बलुचिस्तान, अफगाण त्या पट्ट्यामध्ये राज्य करीत होता. जेव्हा इथं पहिल्यांदा मोहम्मद कासिम भारतावर हल्ला केला त्यानं 712 मध्ये, 711, 712, तर त्या काळामध्ये आमचा सूर्यवंशाचा जो वंश प्रभू रामचंद्राने ओळखला जातो, त्यांच्या नावाने ओळखला जातो, त्या वंशातला राजा बप्पा रावळ या वायव्य सरहद्द प्रांतावर राज्य करीत असल्याचा पुरावा बलदेव प्रसाद मिश्र यांच्या पुस्तकामध्ये 119वा राजा, तर काहींनी म्हटलं 190वा राजा, अशा पद्धतीने या पिढीतला हा बप्पा रावळ हा राजा 712 काळामध्ये वायव्य सरहद्दीवर राज्य करीत होता असा एक पुरावा या ठिकाणी पाहावास मिळतो. तो बलदेव प्रसादचं पुस्तक असेल किंवा जनरल टॉलकृत राजस्थानचा इतिहास किंवा प्राचीन भारत के राजवंश याच्याबद्दल त्या पुस्तकाचा अर्थ आपल्या या ठिकाणी पाहावास मिळतो. मग बप्पा रावळ नंतर त्याचा पोरगा त्या ठिकाणी मनुष्य त्याला यवन म्हटलेलं आहे, तर यवनगिरीवर राज्य केलं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याच्या वंशाच्या पुढील बप्पा रावळच्या वंशानंतर इथं 2 शाखा उदयाला आल्या. एक चित्तोड, याच्या 2 शाखा, चित्तोड आणि दुसरी शाखा आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, चित्तोड आणि मेवाड. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण जेव्हा सूर्यवंशाबद्दल विचार करतो, सूर्यवंशाच्या बप्पा रावळानंतर ज्या यवनगिरी किंवा यवन राजा झाला आणि यवनाचा पुत्र मग चंद्रसेन वगैरे असे अनेक राजे होऊन गेले. त्या राजांनी 2 शाखा पडल्या, 2 मुलांमध्ये, एक चित्तोड आणि मेवाड. हे सगळे राजपूत राजे आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता चंद्रवंशाच्या वंशजामध्ये यादवांचं राज्य, यदू राजा म्हणजे कृष्णाचं वंश, आपण त्याला असं गवळी लोकांचा वंश अशा प्रकारे याच्याबद्दल कल्पना म्हणली जाते. आणि म्हणून आपला विषय या चित्तोड आणि मेवाडच्या वंशजामध्ये एकंदरीत लक्ष्मण सिंह, सज्जन सिंह, लक्ष्मण सिंह राज्य करीत होता चित्तोडवर लक्ष्मण सिंह राज्य करत होता. आणि तो राज्य करत असताना त्याची पत्नी पद्मिनी, ही पद्मिनी आमच्या दिल्लीचा राजा असलेला अलाउद्दीन खिलजी याला ती भावली आणि अलाउद्दीन खिलजीनं चित्तोडवर हल्ला करत असताना त्यानं 1295ला चित्तोड जिंकलं. त्यावेळेस पद्मिनीच्या पत्नीनं जोहार केला, ती शेवटी सती गेली सगळ्या बायकांसोबत आणि अशा पद्धतीनं चित्तोड अलाउद्दीन खिलजीच्या ताब्यात आलं. मग या लक्ष्मण सिंहानं आपला मुलगा सज्जन सिंहाला म्हटलं की तू काय कर, सेंदवाड्यात जाय आणि सेंदवाड्यात जाऊन तिथं वास्तव्यकरण कर. उद्या पुन्हा हल्ला जर झाला तर हल्लावर तुझं नाण्या ठेवल्या मग आपलं वंशज राहणार नाही. म्हणून तर आपल्या पुरातन लांब सज्जन सिंहाला एका सेंदवाड्यामध्ये पाठवलं. सेंदवाडा म्हणजे याचा अर्थ असा की तिथं एक टोळी, भटकी टोळी जमात राहते की ती लोकांवर हल्ला करते. त्या जंगलमय प्रदेशामध्ये त्याला वास्तव्याला पाठवलं आणि इकडं त्यानं सज्जन सिंहाला पाठवून आपला कारभार चालवण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष्मण सिंह मृत्यू पावला, त्याच्या पत्नीनं या ठिकाणी जोहार केला. अशा पद्धतीने चित्तोड हे आमच्या अलाउद्दीन खिलजीनं जिंकलं. नंतर पुढील काळामध्ये सज्जन सिंहाचा मृत्यू, याचा पोरगा सज्जन सिंह
सज्जन सिंहाच्या नंतर सज्जन सिंहाचा पोरगा अजय सिंह सुद्धा आपल्या पद्धतीने सिंधवाडामध्ये कारभार केला आणि मग या अजय सिंहामधून पुढील काळामध्ये दिलीप सिंह नंतर पुढचा सिधोजी आणि सिधोजीचा पोरगा म्हणजे सज्जन सिंहाचा पोरगा दिलीप सिंह आणि दिलीप सिंहाचा पोरगा सिधोजी आणि सिधोजीचा पोरगा भोसाजी अशा पद्धतीनं या घराण्यामध्ये एक शाखा बनवली. मी पुन्हा रिपीट करतो. आदिनारायण हा पहिला आद्य पुरुष मानला. आदिनारायणचे 2 ब्रांचेस पडला, एक सूर्यवंश आणि चंद्रवंश. सूर्याला मानणारे सूर्यवंशीय आणि चंद्राला मानणारे चंद्रवंशीय. चंद्रवंशामध्ये कृष्णाचा अवतार आहे तर सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा शेवटचा राजा त्यांच्या वंशातला 119वा कॅटेगरी 190वा म्हटलं तर बाप्पा रावळ हा आमच्या वायव्य सरहद्द प्रांतीवर राज्य करत असल्याचा पुरावा मिळतो आणि तो राज्य करत असताना त्याचा मुलगा यवनाच्या नंतर या ठिकाणी काय झालं की 2 शाखा पडल्या या सूर्यवंशाचे. एक होते चित्तोड आणि दुसरं होतं मेवाड. मग चित्तोडमध्ये लक्ष्मण सिंह राज्य करत होता. 1295च्या काळामध्ये. तेव्हा त्याची पत्नी पद्मिनीचं सौंदर्य पाहून अलाउद्दीन खिलजी दिल्लीच्या राजानं हल्ला केला आणि हे चित्तोड जिंकून घेतलं. त्यावेळेस आपल्या पोराला सज्जन सिंहाला लक्ष्मण सिंहनं काय केलं, त्या सेंदवाड्यात पाठवलं. सेंदवाड्यात तो तिथे राहिला. त्याचा पोरगा अजय सिंह याने तिथे राज्यकारभार केला. पण इथे चित्तोड संपलेलं होतं. पुन्हा अजय सिंहाने चित्तोड घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला मिळाला नाही आणि मग अशा पद्धतीने अजय सिंहाचा पोरगा सिधोजी आणि सिधोजीचा पोरगा आपला हा भोसाजी आणि भोसाजी वरून या शाखेला भोसले हे कुळ नाव पडलं असावं असा पुरावा या ठिकाणी गागाभटांनी आणि आमच्या इतिहासकारांनी त्याचा संदर्भ लावत आमच्या भोसले कुळाचा इतिहासाचा प्रारंभ कशा पद्धतीने झाला सिसोदिया वंशामध्ये याचा पुरावा या ठिकाणी अशा पद्धतीनं मांडलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक लक्ष्मण सिंह, सज्जन सिंह, अजय सिंह नंतर दिलीप सिंह सुद्धा नाव येतं मध्यंतरी. पण अजय सिंहानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी तो सेंदवाडातून खाली उतरला. मग त्याचा पोरगा वगैरे अशा पद्धतीने सिधोजी नंतर मग इथे दिलीप सिंहचा येतो. दिलीप सिंहचा पोरगा सिधोजीचा पोरगा पुन्हा इथं तो आमचा हा मगाशी बोलत होतो थापजीचा पोरगा पुन्हा मग भोसाजी. मग ह्या भोसाजीचा पोरगा देव या ठिकाणी राज्य करतो. म्हणजे भोसाजीवरून या कुळाला भोसले नाव पडलं असं एक इतिहास पाहायला मिळतं. मग सिधोजीचा पोरगा भोसाजीचा पोरगा देवराजी राणा हा दक्षिणेत आला. आता इथं लक्ष घेण्यासाठी असं आहे की हे मुद्दे जे आहेत ना ते मागं पुढे खालीवर होऊ नये यासाठी आपण ते लिहून घेत आहोत. का आदिनारायण नंतर चंद्रवंश, सूर्यवंश, नंतर चित्तोडच्या नंतर मग लक्ष्मण सिंह, सज्जन सिंह, अजय सिंह, दिलीप सिंह, थापजी नंतर मग इथं भोसाजी आणि भोसाजीवरून या कुळाला भोसले असं नाव पडलं असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता भोसाजीचा जो पोरगा आहे तो आहे देवराजी राणा. भोसाजीचा जो मुलगा आहे आता इथे मी म्हणून बोललो की भोसाजीचा याच्यानंतर भोसाजीचा मुलगा हा देवराजी राणा 1415व्या शतकात शेवट टप्प्यामध्ये तो दक्षिणेत आला असा पुरावा या ठिकाणी होतो. कारण का त्यावेळेस दक्षिण पटलावर आपण दक्षिणकडे येऊ. दक्षिणमध्ये आमच्या देवगिरीचा किल्ला दौलताबादचा किल्ला या देवगिरीवर बहामनी राजा मोहम्मद दुसरा हा राज्य करत होता. बहामनी राजा मोहम्मद दुसरा देवगिरीच्या किल्ल्यावर राज्य करीत असताना या ठिकाणी उपासमारी वाढली. याच काळामध्ये दुर्गा देवीचा मोठा दुष्काळ पडला असंही बोललं जातं. पण तो नंतरचा काळ आहे. पण या ठिकाणी आपण मान्य करूया की या ठिकाणी वारंवार दक्षिणेमध्ये दुष्काळ पडतो. अन्नासाठी लोक हैराण होतात, पाटीलके जातात, सरदेशमुखी जाती, वतनदारी लोक विकतात. अशा भौगोलिक दृष्ट्या नैसर्गिक आपत्ती संकट आल्यामुळे साहजिकच इथलं जीवन चलबिचल आणि फारच वाईट परिस्थिती या दक्षिण पटलावर निर्माण झाली होती. तेव्हा बहामनीचा राजा मोहम्मद दुसरा हा राज्य करीत होता. आणि मग बहामनी राजानं त्याच्या अखत्यारीत असणारं अन्न छत्रालय असेल किंवा पाणी पुरवठा असेल किंवा अन्नधान्य पुरवठा असेल हे काय छत्रालय त्यानं उघडले. त्यानं बरेच प्रयत्न केले पण सर्वच समाजापर्यंत तो पोहोचू शकला नाही. अशा काळामध्ये जेव्हा पाटील ओस पडल्या, वतनदारी गेली, अशा वतनदारी विकायला सुरुवात झाली. म्हणून तो जो
जो आमचा भोसाजीचा पोरगा जो आहे, जो सेनवाड्यात होता, भोसाजीचा मुलगा अर्थात देवराजी राणा हा दक्षिणेत आला आणि दक्षिणेत आल्यानंतर वेरूळ कन्नड परिसरातली वतनदारी किंवा जहागीरदारी त्याला आपण पाटील की त्याला विकत घेतली आणि तो आता वेरूळचा पाटील बनला, वेरूळचा जहागीरदार बनला, वतनदार बनला, त्यानं विकत घेतली पाटीलकी. आणि इथून पुढं देवराजी राणा नंतरच्या पुढच्या कुळाला आपण इतिहासामध्ये भोसले कुळाचा इतिहास असं बोललं जातं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं, जगाच्या पाठीवर स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्याचे आदी पुरुष आपण म्हणूया, तर त्यांच्या वंशजाची सुरुवात कशा पद्धतीने झाली याचा आपण विचार करतोय. आणि म्हणून देवराजी राणा हा 1450च्या कालखंडामध्ये दक्षिणेत आला. आल्यानंतर त्यानं वेरूळची जहागिरी विकत घेतली इथल्या पाटीलकडून आणि इथं तो कारभार करू लागला, पाटीलकी सांभाळू लागला. आणि मग त्याच्या कुळामध्ये, देवराजी राणाच्या कुळामध्ये जे काही त्याचे पुत्र होऊन गेले, अतिशय शुंभकृष्ण असेल, महादेवकृष्ण असेल, तर शुंभकृष्णापासून बनलेली जी शाखा आहे ती वेरूळची भोसले कुळाची आहे. तर ती महादेवपासून बनलेली मूळ शाखा आहे ती नंतर फलटणला जाऊन त्यांनी घोरपडे घराण्याची स्थापना केली वगैरे वगैरे, तो नंतरचा विषय. पण विषय आमचा या ठिकाणी फक्त आमच्या भोसले कुळाशी निगडीत असल्यानंतर मग देवराजी राणा नंतरचे पोरं त्याचे शुंभकृष्ण आणि शुंभकृष्णानंतर महादेवकृष्ण, महादेव पुन्हा नाव येतात. महादेव कृष्णाचा पोरगा पुन्हा इंद्रसेन, इंद्रसेनचा पोरगा पुन्हा कर्णसिंह, कर्णसिंहानंतर असे विविध निरनिराळे मुलं आणि त्या कृष्णसिंहानंतर भूपेंद्रसिंह, भूपेंद्रसिंह या ठिकाणी पाटीलकी सांभाळतो. आणि भूपेंद्रसिंहाचा पोरगा थापजी राणा, पुन्हा थापजी राणा. म्हणजे काय होतं इतिहासामध्ये एक लक्षात घ्या की राजवंश हे आपलं नाव कोणी दुसऱ्या माणसानं ठेवू नये किंवा जे सगळीकडे बोलले जातात कॉमन जे नाव असतात ते नाव ते ठेवत नाही. कारण का मग त्यांच्यासारखं कॉमन वेगळं दिसणार नाही, म्हणून आपलं राजवंश टिकावं यासाठी त्यांची नावं रिपीट आपल्याकडे शिवाजी पहिले, शिवाजी दुसरे, शिवाजी तिसरे किंवा मालोजी राजे, शहाजी राजे डबल 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 का नाव होतात, त्याचं शाहू महाराज दोन. म्हणजे अशा पद्धतीने का, कारण कुळाचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशी प्रथा प्राचीन काळापासून या देशामध्ये होती. म्हणून या ठिकाणी पुन्हा थापजी, मी तुम्हाला शुंभकृष्ण म्हणलं, तुम्हाला देवराजी देव म्हणलं, मी तुम्हाला भूपेंद्रसिंह दोनदा म्हणलं, हे डबल 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 नाव घ्यायचे. कारण का वंशजाचं नाव हे निश्चित असतात आणि म्हणून पहिला दुसरा असं फक्त आपण इतिहासाच्या सोयीस्कर अभ्यासासाठी आपण पहिला दुसरा तिसरा असं त्याचे नाव ठेवत चालतं. म्हणून भूपेंद्रसिंह नंतर या ठिकाणी पुन्हा थापजी राणा हा त्यांचा मुलगा या जहागिरीचा कारभार पाहत होता. आणि थापजी राणाचं दोन मुलं झाले, जे आपल्याला त्यांचा मुलगा बऱ्हाडजी आणि दुसरा सरळजी. तर बऱ्हाडजीनं या ठिकाणी आपली पाटीलकी उत्तमरित्या सांभाळली आणि आमच्या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये नोकरी केली. मग बऱ्हाडजीचे दोन मुलं, त्याला मालोजी, नंतर दुसरं या ठिकाणी पुन्हा रिपीट चुकलं माझं, रिपीट करतो की मग कारण हे जरा वंशामुळे जर अडचण असल्यामुळे समजू शकतो की बऱ्हाडजीनं या ठिकाणी आमच्या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर परसोजी त्याचा मुलगा गादीवर बसला. परसोजीच्या राज्यानंतर खेळकर्ण आणि मालकर्ण या दोन शूर भोसले कुळातल्या सैनिकांनी आमच्या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये मोठं नाव केलं. खेळकर्ण आणि मालकर्ण हे दोन वीर पुरुष सरदार जे या काळामध्ये अस्तित्वात होते. त्यांनी आमच्या त्या रायरेश्वरापासून त्यांनी त्या परांड्यापर्यंत आपलं साम्राज्य विस्तार करून आपलं घोडदळ निर्माण केले. आणि घोडदळ निर्माण करत असताना निजामशाह प्रचंड त्यांच्यावर विश्वासू होता. निजामशाह त्यांचा प्रचंड विश्वास करायचा आणि विश्वासाखातीर मोठ्या प्रमाणात ते त्या ठिकाणी आपलं विस्तार करायचे. आणि म्हणून अशा पद्धतीने 1550 पर्यंतच्या कालखंडामध्ये मालकर्ण आणि खेळकर्ण यांनी त्या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये स्वतःचा असा दरारा निर्माण केला. आणि मग यात काळ काय झालं, 1549ला मालकर्ण मृत्यू पडला. मालकर्ण निधन झाले त्या लढाईमध्ये. मग तिथे दुसरा भाऊ खेळकर्ण याचं काही जीव लागाना, पण तो एका ठिकाणी भीमा नदीच्या डोहामध्ये आंघोळ करायला गेला, त्यावेळेस त्याला कुठेतरी ठेस लागली आणि त्यात बुडून गेला, असं एक उदाहरण त्या ठिकाणी बोललं जातं. याच्याबद्दल तुम्हाला सरदेसाईचं पुस्तक असेल किंवा अजून इतर पुस्तकांचा अभ्यास करूया, बाळकृष्णाचं पुस्तक घेऊया आपण. अनेक पुस्तकांच्या आधारे आपण संदर्भ लावू शकतो की खेळकर्ण हा प्रतिष्ठित होता
सरंजामदार होता, सेनानायक होता आणि 2 भावंडांना या भोसले कुळातल्या 2 भावंडांना उत्तर आपल्या त्या दक्षिण भारतामध्ये असं म्हणूया की मोठं नाव लौकिक केलं अहमदनगरच्या निजामशाहीनंतर. मग मालकर्णाच्या निधनानंतर 2 वर्ष हा खेळकर सुद्धा म्हणून गेला. अशा वेळेस मालकर्णाची पत्नीनं आपला छोटा मुलगा घेऊन ती वेरूळला आली आणि वेरूळला येऊन तिचा मुलगा म्हणजे मालकर्णाचा पोरगा मालोजी. मग या मालोजीला छोट्या पोराला घेऊन त्याची पत्नी ही आमच्या वेरूळला आली आणि जे वंश परंपरागत त्यांची जी पाटीलकी होती ती पाटीलकी ती करू लागली. पाटीलकी करत असताना आपला जो मुलगा मालोजी आहे त्या मालोजीचं तिनं रेखाऊ नावाशी एका जमीनदाराच्या पोराशी मुलीशी लग्न लावून दिलं आणि मग एका जमीनदार घराण्यातल्या रेखाऊ स्त्रीशी लग्न झाल्यानंतर हा प्रपंच आता वेरूळच्या परिसरात राहू लागला. त्यानंतर मालोजीला त्याचा लहान भाऊ वेंकुजी राजे त्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला. अशा पद्धतीनं त्या आमच्या गडीच्या आसपास परिसरामध्ये आजही गडी ते मालोजी राजांची गडी म्हणून प्रसिद्ध आहे, तिथं त्यांनी वास्तव्य केलं. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की मालकर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनं हे जबाबदारी स्वीकारली आणि पाटीलकी सांभाळत असताना आपल्या मुलाचं लग्न त्या रेखाऊ या मराठा सरदाराच्या मुलीशी लग्न लावून दिलं आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेती करू लागली. शेती करत असताना वेरूळ येथे वास्तव्यात असताना मालोजी राजांना रेखाऊ मातेकडून 2 मुलं झाली. पहिला मुलगा तो आहे 1574ला आपले 2 मुलं विठोजी आणि मालोजी. सॉरी मी मग चुकून बोललं, मालोजी नाही तर बाबाजी हे चुकीचं आहे. बाबाजीला लहानचं मोठं करत असताना बाबाजीचं विवाह रेखाऊशी झालं. माफ करा चुकलं कारण नावामध्ये घोटाळा डबल नाव आल्यामुळे हा घोटाळा होतो म्हणून परत रिपीट करतो की मालकर्णाची पत्नी हिनं आपल्या मुलाला बाबाजीला घेऊन ती वेरूळला गेली आणि बाबाजीचा रेखाऊ या मराठा सरदाराच्या पोरीशी त्याचं लग्न लावून दिलं आणि मग बाबाजी हा लहानचा मोठा झाला, विवाहबद्ध झाला आणि मग या बाबाजीला रेखाऊ पासून 2 मुलं झाले. एक होतं मालोजी आणि दुसरं होतं विठोजी. या मालोजी आणि विठोजींनी वेरूळच्या परिसरामध्ये स्वतःचं नाव लौकिक केलं आणि स्वतःचं नाव करून मालोजी आणि विठोजीने या ठिकाणी आपलं कार्य करून आपल्या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये स्वतःचा दरार निर्माण केला. आणि मग दरार निर्माण करत असताना मालोजी राजांनी उत्तर आणि दक्षिण दोन्ही पटलावर अहमदनगरच्या निजामशाहीला मोठं प्रयोग करून मोठे कार्य करून दिले. याच काळामध्ये अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये व्यंकोजी निंबाळकरांचं वर्चस्व होतं. सेनानायक म्हणून व्यंकोजी निंबाळकर होते आणि व्यंकोजी निंबाळकरकडं हे सगळं सत्ताधीश असल्यामुळं लष्कर प्रमुख पद असल्यामुळं हे मालोजी राजे विठोजी राजे हे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी यांच्याकडे नोकरीला गेले. कोणाकडं? अहमदनगरच्या निजामशाहचा सेनापती असलेला तो व्यंकोजी राजे निंबाळकर आणि निंबाळकर गेल्यानंतर निंबाळकरांनी त्यांना सोबत घेतलं आणि 12,000 सैन्यानिशी हे आदिलशहाचा बंदोबस्त करण्यासाठी कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरच्या दक्षिणेत असणाऱ्या एखाद्या मोठ्या लढाईमध्ये मालोजी राजे आणि विठोजी राजे यांनी मोठा पराक्रम गाजवला म्हणून अहमदनगरच्या निजामशहानं त्यांना एक श्रीगोंदा बारामती हा जो परिसर आहे, जुन्नर हा जो परिसर आहे हा जहागिरी म्हणून त्यांना दिला मालोजी राजांना. आणि आता खऱ्या अर्थानं मालोजी राजांना जहागिरी मिळाल्यामुळं त्यांना पद मिळाल्यामुळं ते आता 2000 एक मनसबदार या नात्यानं या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये कारभार करू लागले. मग अशा काळामध्ये मालोजी राजांचं सारखं प्रगती पाहून तिथं असणारे सरसेनानायक व्यंकोजी राजे निंबाळकरांनी आपली मुलगी दीपाबाई, अर्थात काही ठिकाणी वेगवेगळी नाव येतात पण दीपाबाई, काही ठिकाणी रमाबाई येते, अनेक नाव आहेत पण दीपाबाई यांचा विवाह मालोजी राजांशी करून दिला. मोठ्या थाटात विवाह झाला. मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला बोलू इच्छितो कारण नावामध्ये फार घोळ होतं, कदाचित बोलण्यामध्ये मी चुका करतो पण एक लक्षात घेतलं पाहिजे की व्यंकोजी निंबाळकर हे अहमदनगरच्या निजामशहाचे मुख्य सरदार, त्यांची मुलगी दीपाबाई ही मालोजी राजांना दिली होती. तर व्यंकोजी निंबाळकरांची बहीण ही म्हाळसाबाई अर्थात गिरजाबाई ही लखुजी जाधवांना दिली होती. अशा पद्धतीनं आते आणि भाचा असं दोन्ही नातं यांचं होतं. म्हणून एक मुलगी भोसले कुळात तर पहिली बहीण ही आपली
जाधव घराण्यामध्ये. अशा पद्धतीने जाधव, निंबाळकर आणि भोसले हे एकमेकांचे नाते संबंधित सरदार होते. एवढंच फक्त तुम्ही लक्षात घ्या. फक्त एवढंच लक्षात घेतलं तरी बरं झालं. कारण का अहमदनगरच्या निजामशहाचा सरसेनानायक असलेला वेलकुजी राजे निंबाळकर यांनी आपली बहीण लखुजी जाधवांना दिली होती. तिचं नाव होतं म्हाळसाबाई किंवा गिरजाबाई आणि आपली स्वतःची पोरगी मालोजी राजांना दीपाबाईचा विवाह करून दिला होता. अशा पद्धतीने हे एकमेकात नाते संबंधित असणारे घराणं होतं. हे या ठिकाणी फक्त लक्षात घेतलं पाहिजे. आता लग्न झालं, विवाह झाला 91-92च्या काळामध्ये. पण नंतरच्या पुढील काळामध्ये सारख्या सतत लढा वगैरे प्रसंगामुळं मग दीपाबाई आता एक द.ब. कुलकर्णींचा आणि एक बखर, मला मराठी रुमाल पहिला श्री महाराज भोसले बखर म्हणून विल भावेंची बखर सापडली. त्या बखरीमध्ये काही उल्लेख असा येतो की दीपाबाई निंबाळकरांना मुलं होत नसल्यामुळं मग तिने काय केलं की अहमदनगरच्या त्या मुकुंदनगर बेसमध्ये जी बाबा शरीफची दर्गा आहे ते बाबा शरीफकडे ते गेले आणि त्यांनी दर्गाकडे नवस केला की मला मुलं झाले पाहिजे, म्हणून जर मुलं झाले तर तुमचेच नाव ठेवेल. आणि म्हणून असं बोललं जातं, एक आख्यायिका बोलली जाते की असं तिनं मुस्लिम पिराकडं, मुस्लिम त्या संताकडं एक याचना केली किंवा त्यांच्याकडे दर्शन घेतले आणि पुढील काळामध्ये त्यांना 2 अपत्य झाली. त्या दोन्ही मुलांचे त्या बाबा शाह शरीफ बाबा, एकाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी असं ठेवलं. असा एक पुरावा इतिहासाच्या त्या बखरीमध्ये श्रीमंत महाराज बखर भोसले बखरीच्या मध्ये त्याचा पुरावा मिळतो. असो, अशा पद्धतीने मी पुन्हा रिपीट करतो की मालकर्ण खेळकर्ण, मालकर्णाचा मुलगा बाबाजी आणि बाबाजी मालकर्ण मृत्यू पावला. खेळकर्ण हा भीमा नदीच्या डोहात वारला बिचारा. आणि मग मालकर्णाची पत्नीनं आपलं पूर्वज असलेली जहागिरी जी वेरूळची जहागिरी सांभाळण्यासाठी आपला पोरगा बाबाजी याला घेऊन ती वापस आली आणि वेरूळ परिसरात राहून तिने आपली जहागिरी सांभाळली. या काळामध्ये मराठा सरदाराच्या मुलीशी म्हणजे रेखाऊशी त्या बाबाजीचं लग्न लावून दिलं आणि या बाबाजीचं आणि रेखाऊचं संसार सुरू झाला. आणि अशा पद्धतीने यांनी त्या कन्नड आणि वेरूळच्या परिसरातला कारभार, पाटीलकीचा कारभार सांभाळला. पाटीलकीचा कारभार सांभाळत असताना या रेखाऊला म्हणजे रेखाऊ आणि आमचे बाबाजी या 2 पती दाम्पत्याला 2 मुलं झाली. ते पहिलं होतं मालोजी आणि दुसरं होतं विठोजी. तर मालोजी राजा आणि विठोजी राजांनी आपलं लहानपण त्यांनी त्या परिसरात घालवलं. नंतर पुढील काळामध्ये अहमदनगरचा निजामशहाचा सरसेनापती असणारे वेंकुजी राजे निंबाळकर यांच्याकडे ते नोकरीला गेले आणि नोकरीला गेल्या त्यांना पहिल्याच नोकरीचं हातात घेतल्याबरोबर त्यांना अगदी पार दक्षिणेत कोल्हापूर परिसरात जाऊन आदिलशहाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. इथं ह्या 2 पोरांनी, या 2 भावांनी एवढं नावलौकिक केलं की स्वतः अहमदनगरचा निजामशाह खुश झाला आणि त्यानं मालोजीला तिथं त्या जुन्नर परिसरातली जहागिरी वतन त्याला दिलं आणि त्याला 2000 मनसब दिल्याचा आनंद व्यक्त केला. त्यामुळे काय झालं की आता मालोजी राजे हे 2000 मनसबदार बनले, म्हणून त्यांचा आता दर्जा वाढला. म्हणून वेंकुजी निंबाळकरांनी आपली मुलगी दीपाबाई या मालोजीला दिली आणि मालोजीला दिल्यामुळं मालोजीची पत्नी दीपाबाई अशा पद्धतीने हा संसार सुरू झाला. आणि म्हणून त्या अहमदनगरच्या निजामशहाच्या किंवा अहमदनगर परिसरात असणारे शाह शरीफ बाबा यांच्याकडे ते नवस केलं आणि त्या नवसा खातर मग बाबाजी तुमचंच नाव ठेवलं अशी जी शपथ त्यांनी घेतली होती. त्याच्यावरून त्यांनी आपल्या दोन्ही पोरांचं नाव ठेवलं. एक होतं शहाजी आणि दुसरं आहे शरीफजी. असा हा इतिहास. आणि मग शहाजी राजे भोसले किंवा शरीफजी राजे भोसले हे लहानचे मोठे होत असताना या काळात मालोजी राजे त्यांचे वडील सारखं अहमदनगरच्या निजामशाहीला वाचवण्यासाठी सारखे प्रयत्न करीत होते. त्यांच्यासमोर होते वेंकुजी निंबाळकर त्यांचे सासरे आणि त्यांच्यासमोर होते दुसरे अर्थात लखुजी जाधवराव. आणि या दोघांनी काही काटे होते, गाडगे होते, शिवाय काही काकडे होते, अनेक मंडळी होती असं मी म्हणत नाही. अनेक सरदार यांच्या नेतृत्वाखाली निजामशाहीसाठी झट होती. या काळामध्ये चांद सुलतानानं खूप प्रयत्न केला की आपली निजामशाही टिकावी म्हणून, पण उत्तरेकडचा मुघलशाह या अहमदनगरच्या निजामशाहीला नष्ट करण्यासाठी असं आसून बसला होता आणि अशा परवेजनं हमला केला आणि अशा पद्धतीनं दौलताबाद नंतर आता अहमदनगर संपत्ती की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा वेळेस चांद सुलतानानं खूप प्रतिकार केला, पण चांद सुलतानाचा एका हमीद खान नावाच्या त्या सरदारानं त्याचा खून करून टाकला. आणि चांद सुलताना संपल्यानंतर 1601ला डायरेक्ट जहांगीरनं आक्रमण केलं आणि अशा पद्धतीनं अकबराच्या नेतृत्वाखाली असणारी सैन्य अहमदनगरच्या किल्ल्यात घुसली आणि त्यांनी फितुरीनं हा देश किंवा हा प्रांत
किंवा ही अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. नष्ट केल्यानंतर मग आता प्रश्न असा होता की निजामशाही कशी टिकेल, म्हणून आमच्या मालोजी राजे भोसले यांनी त्यांच्या वंशातला एक मुर्तुजा निजामशाह नावाचा पोरगा त्याला स्वतः घेतले आणि परांड्यावरून ही जहागिरी जिवंत असल्याचं पुन्हा आव्हान दिलं मोगलांना. मोगलांना चॅलेंज केलं, तुम्ही जरी निजामशाही संपुष्टात आणले, तुम्ही जरी अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला तरीही आता त्यांच्या वंशातला एक पोरगा मुर्तुजा निजामशाह याला मी परांड्यावरून जागेवर बसून राज्य करताना दिसत आहे. आणि निजामशाही टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न हे लखुजी जाधव आणि मालोजी राजे भोसले करत आहेत. व्यंकुजी राजे निंबाळकरांना खूप वयस्कर झाले होते. अशा वेळेस पुन्हा प्रश्न असा होता की जर अशा पद्धतीने जर निजामशाही टिकली तर या ठिकाणी अजून अस्तित्व राहील, ही कल्पना त्या दोन मराठा सरदारांची होती. पण आदिलशाह टपून बसलेला होता आणि मोगल शहाला चक्क हे संपवायचं होतं. या दोघांच्या दरबारामध्ये आदिलशहानं त्या परांडा किल्ल्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. म्हणून परांडा किल्ल्यावर सारखं आदिलशहाचं आक्रमण होत आहे म्हणून त्याला बंदोबस्त करण्यासाठी मालोजी राजे, व्यंकुजी राजे आणि सोबत असणारे लखुजी जाधव हे एकत्र येऊन त्यांनी त्याला प्रतिकार केला. पण प्रतिकार करत असताना एका दिवशी शिमग्याच्या सणाला कार्यक्रम चालू असताना किंवा तो रंग उधळीचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी 1605ला त्या ठिकाणी ते बखरकरांनी खूप सुंदर रंगवलेलं आहे. ते उधळत उधळत त्याला गुलाब काहीतरी अंगावर फेकला गेला आणि तिथं शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊ यांची सोयरीक झाली. हा जो कालखंड आहे तो शिमग्याचा आणि तो ठिकाण आहे आपलं परांडा किल्ला आणि परांडा किल्ल्याच्या परिसरामध्ये त्यांची सोयरीक झाली असं बोललं जातं. ही घटना आहे 1605ची आणि या 1605च्या नंतर 1606ला मालोजी राजे आदिलशहाशी लढता लढता वारले असा एक इतिहास पुरावा मिळतो. पण काहींचं म्हणणं त्यांना गुडघे रोगाचा दुःख आजारामुळे ते वारले असावे असंही बोललं जातं. पण त्या बारामतीच्या परिसरामध्ये त्या गडीवर राहत असताना त्यांचं दुःखद निधन झालं आणि मग आता पुढील काळामध्ये सगळं कारभार शहाजी राजाकडे आला आणि शहाजी राजांच्या नेतृत्वाखाली आता मराठे सरदार एकत्र येऊन टक्कर देऊ लागले. टक्कर देत असताना त्यांचं जे ठरल्याप्रमाणे राज्य करायची कल्पना होती, ते राज्य करायची कल्पना म्हणून आता लखुजी जाधवांचं प्रश्न असा होता की आता आपला मित्र वारला पण त्याचा पोरगा सह सांभाळतोय आणि त्या पोराला आपण पोरगी दिलेली सोयरीक झालेली, आता हे राज्य हे साम्राज्य पूर्ण टिकावं म्हणून लखुजी जाधव सुद्धा आतोनात प्रयत्न करतायत आणि अशा पद्धतीनं ही अहमदनगरची निजामशाही टिकवण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून 1601 पासून तर 1607 पर्यंत म्हणजे 1605ला शहाजी आणि जिजाऊचं सोयी जमते. 1606ला मालोजी राजे भोसले वाढतात आणि 1607ला ती परांड्याची जहागिरी हटवून तिथून ती जुन्नरला नेली जाते. आणि जुन्नरवर का नेली जाते कारण त्यावेळेस मोगल शाह उत्तर भारतातून घुसला होता बाळापूर मार्गे, बाळापूर इकडं विदर्भातनं आणि तिकडनं आदिलशाह घुसला होता. अशा वेळेस आता ही शाही संपत्ती काय तर या दोन्ही सैन्याने जर परांड्याला घेरलं तर आपल्याला कुठंच टिकता येणार नाही ही जाणीव शहाजी राजांच्या लक्षात आली, लखुजी जाधवांच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी काय केलं, या पोराला तिथून उचललं आणि परांड्यावरून राजधानी उचलली आणि जुन्नरला नेली. मग जुन्नरला पुन्हा यांनी हल्ले करायला सुरुवात केली. अशा वेळेस की आता काय करावं नेमकं म्हणून शहाजी राजांनी कंबर कसले या काळामध्ये इथं मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली आता सैन्य एकत्रित आले होते आणि मलिक अंबरवर जास्त विश्वास असल्यामुळं निजामशहानं त्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या सरदार मराठांना त्यांच्या नेतृत्वाखाली ठेवलं होतं. पर्यायी काय झालं की आता धुरा ही स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता कमी पडली होती कारण का निर्णय घ्यायचे असेल तर मलिक अंबर करून घ्यायचे, मलिक अंबर आदेश देईल अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. साहजिकच इतकं सगळं चालू असताना पुन्हा मलिक अंबरचं अस्तित्व आल्यामुळे साहजिकच इथं कशा पद्धतीने राज्य करावं अशी दुविधा मनस्थिती आमच्या शहाजी राजांची लखुजी जाधवांची झालेली होती. या काळात मग पुन्हा एक घटना अशी घडली की उत्तर भारतामध्ये जो मुघल शाह टपला होता ही शाही संपवण्यासाठी, तो उत्तर भारतामध्ये तिथं जहांगीरनं आपल्या बापाविरुद्ध बंड आपलं पुकारलं होतं. तशाच प्रकारचं त्याचं राज्य आता जहांगीरचं राज्य नूरजहानचं राज्य बनलं होतं. नूरजहान सगळं कारभार करू लागली होती आणि नूरजहानच्या विरोधात जहांगीरचा पोरगा शहाजहान यानं बंड पुकारलं होतं की मला आता दिल्लीची तख्त पाहिजे आणि म्हणून या तख्ताचा फायदा घेऊन त्यांच्या मोगलांमध्ये चालणाऱ्या अंतर्गत यादीचा फायदा घेऊन अहमदनगरचा हा मलिक अंबरनं या परिसरातले सगळे किल्ले जे मोगलांनी जिंकून घेतले होते ते वापस घेतले आणि देवगिरीच्या दौलताबादवरून राज्य करायला सुरुवात केली.
देवगिरीच्या दौलतावरून राज्य करू लागला त्यावेळेस 1611 मध्ये, मी रिपीट करतो आता, 1611 मध्ये हे लग्न विवाह संपन्न झाला जो शहाजी राजांचा आणि जिजाऊचा होता. तो विवाह झाला आणि अशा पद्धती 1611 पासून तर 1625 पर्यंत हे राज्य चाललंय, व्यवस्थित चाललं, कुठलंच काही नाही. या काळामध्ये उत्तर भारतामध्ये यादी मागलेली आहे, दक्षिण भारतामध्ये तो आदिलशाह आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुरबुड चालू आहे. अंतर्गत यादी सगळ्या दोन्ही शाह परेशान आहे. अशा वेळेस शांततेच्या मार्गाने आपापले गेलेले प्रदेश ताब्यात घेऊन मलिक अंबरनं दौलताबादची राजधानी पक्की केली आणि निजामशाही जिवंत आहे असं जगाला जाहीर करून दाखवलं. पण या घटनेमध्ये मुर्तुजा निजामशहाचे जे नियम बदलत गेले, जसं समजायला त्यानं एकेखोरपणा सुरू केला आणि याच्यातनं वाद निर्माण झालं आणि म्हणून 1623 आणि 1624 या कालखंडामध्ये 2 वाईट घटना इतिहासामध्ये घडल्या. त्या म्हणजे एक तर जहांगीरच्या विरोधात उठाव करून शहाजहान गादीवर बसला आणि इथं मात्र काय झालं की या ज्या दौलताबादच्या सिंहासनावर, ज्या दौलताबादच्या ठिकाणी आपण ज्याला बसवलं होतं मुर्तुजा निजामशहाला, तो मुर्तुजा निजामशाह आता हेकेखोरपणे आपल्या मलिक अंबरच्या लोकांकडून बाजू घेऊ लागला. यातून काय झालं, अहमदनगरच्या या निजामशाहीच्या मुर्तुजा निजामशहाच्या गडबडीमुळं, त्याच्या हेकेखोरपणामुळं किंवा त्याच्या या अविश्वासूपणामुळं काय झालं की भोसले आणि जाधव या 2 कुळामध्ये संघर्ष पेटला आणि यातून हत्ती प्रकरण, जे खंडागळे हत्ती प्रकरण घडलं, त्या खंडागळे हत्ती प्रकरणामध्ये भर दरबारामध्ये लखुजी जाधवांचा खून करण्यात आला. ही घटना म्हणजे आपल्या सासऱ्याचा खून होताना दिसत असताना शहाजी राजांना काहीच करता नाही आलं, ही सर्वात मोठी खंत शहाजी राजांच्या आयुष्यात होती. म्हणून शहाजी राजा आता कायमचे निजामशाहीला सोडणार होते आणि अशा या वाईट घटनेमुळं पुन्हा आता कुठतरी वाद निर्माण होईल ही संकल्पना पुढे आली आणि त्यातून अशी विचार आला की लखुजी जाधवांनी उत्तर भारतात राहून मुघलांकडे आपलं अस्तित्व निर्माण करायचं आणि शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्याचा प्रयत्न करायचं. इथपर्यंत खंडागळे प्रकरणामध्ये आपण थांबूया, उद्या पण कंटिन्यू करूया. धन्यवाद.